नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी प्रश्न घेणार आहोत, जे की जीकेचे महत्त्वाचे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। तर पहिला प्रश्न आपण पाहूयात। हिमवृक्षालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते आहे? ए पैठण, बी छत्रपती संभाजीनगर, सी अहिल्यानगर, डी नाशिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए पैठण। पुढील प्रश्न आहे, राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? ए कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मराठवाडा। सर्वात कमी जंगले आढळतात। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? ए बुलढाणा, बी अहमदनगर, सी गडचिरोली, डी नंदुरबार। तर औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त महागलेला जिल्हा आहे गडचिरोली। मागासलेला जिल्हा कोणता? तर सी याचं योग्य उत्तर राहील गडचिरोली। पुढील प्रश्न आपण पाहूयात। अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ए केळी, बी कलिंगड, सी चिक्कू, डी द्राक्ष। तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड यासाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न आहे, डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? ए भारत पाकिस्तान, बी पाकिस्तान बांगलादेश, सी भारत बांगलादेश, डी भारत आणि चीन। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी भारत व चीन। डोकलाम वाद या दोन देशांमध्ये आहे। पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ए रासबिहारी बोस, बी भगतसिंग, सी खुदिराम बोस, डी बी दा सावरकर। तर आझाद हिंद सेनेची स्थापना याचं योग्य उत्तर आहे ए रासबिहारी बोस यांनी केली। आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस यांनी केली। पुढील प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅश डॅश ही सर्वात मोठी बँक आहे? ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी पंजाब नॅशनल बँक, सी बँक ऑफ महाराष्ट्र, डी HDFC बँक। तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे। ए याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? ए न्यू दिल्ली भारत, बी लंडन ब्रिटन, सी लिओन पॅरिस, डी न्यूयॉर्क अमेरिका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी लिओन पॅरिसमधलं। पुढील प्रश्न, मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ए बिहार, बी हरियाणा, सी मध्य प्रदेश, डी आसाम। तर विद्यार्थी मित्रांनो, मधुबनी हा लोकचित्रकला प्रकार बिहार या राज्यात प्रसिद्ध आहे। ए याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? पुणे, नागपूर, सी मुंबई, डी सोलापूर, डी सोलापूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए पुणे येथे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे। पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो? ए ओडिशा, बी आसाम, सी तेलंगणा, डी पंजाब। तर कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे ए ओडिशा या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, सेवा कराची आकारणी कोण करते? ए यापैकी नाही, बी स्थानिक संस्था, सी केंद्र सरकार, डी राज्य सरकार। तर सेवा कराची आकारणी ही केंद्र सरकार करत असते। सी याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ए काठमांडू, बी दिल्ली, सी कराची, डी रंगून। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए काठमांडू। पुढील प्रश्न आहे, मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते? ए न्हावा शेवा बंदर, बी ठाणे बंदर, सी दाभोळ बंदर, डी बांद्रा बंदर। तर मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला न्हावा शेवा बंदर या नावाने ओळखले जाते। ए याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, कोवलम समुद्रकिनारा डॅश डॅश येथे स्थित आहे? ए गोवा, बी दमण, सी मुंबई, डी केरळ। तर कोवलम समुद्रकिनारा डी याचं योग्य उत्तर आहे केरळ येथे स्थित आहे। कुठे आहे? केरळ येथे स्थित आहे। डी याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? ए लीलावती, बी चंबळ, सी कृष्णा, डी गोदावरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चंबळ नदी महाराष्ट्रातून वाहत नाही। पुढील प्रश्न, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ए द्रव, बी वायू, सी निर्वात पोकळी, डी स्नायू। तर ध्वनीचा वेग हा सर्वाधिक स्नायू पोकळीत असतो। डी याचे योग्य उत्तर आहे स्नायू पोकळीत असतो। पुढील प्रश्न आहे, वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण? ए JD बिर्ला, बी मोतीलाल नेहरू, सी बॅरिस्टर जिना, डी जहांगीर RD टाटा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी जहांगीर RD टाटा। पुढील प्रश्न, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश रंगाने रंगवतात? ए लाल, बी पिवळ्या, सी पांढऱ्या, डी काळ्या। तर सोलर कुकरची पेटी ही काळ्या रंगाने रंगवतात। डी याचे योग्य उत्तर आहे। बंगलोरचे दुसरे नाव डॅश डॅश हे आहे? ए गुलाबी शहर, बी आध्यात्मिक शहर, सी रेशीम शहर, डी उद्यान शहर। तर बंगलोरचे दुसरे नाव काय आहे?
तर डी उद्यान शहर हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 20 प्रश्न आपण घेतलेले आहे जे की अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते पोलीस भरतीसाठी. तर असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.